नमस्कार. तर आज आपण लांबी आणि वजन याविषयी माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तर लांबी आपण मीटर पट्टीने मोजतो आणि त्याची एकके काय आहे ते मीटर आणि सेंटीमीटर. आणि वजन आपण कशानं मोजतो? वजनाची जी साधने असतात त्यानं मोजतो. तर बघा, लांबी मोजण्यासाठी आपल्याला काय मीटर पट्टी असते. तर त्यांना आपण काय करतो, लांबी मोजतो. तर इथं बघा, 3 मीटर कापड पाहिजे आहे. तर कोणत्याही दुकानातून खरेदी केलं तरी त्याची त्या लांबी काय होते, 3 मीटरच भरते. तर पहा, इथं लांबी मोजण्याचं साधन काय आहे तर मीटरपट्टी. मीटरपट्टीची लांबी 1 मीटर असते आणि मीटर हे लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक आहे. 1 मीटरपेक्षा कमी लांबी असेल तर ती सेंटीमीटर या एककात मोजतात. तर काय, 1 मीटरपेक्षा कमी लांबी आपण सेंटीमीटर या एककात मोजतो आणि 1 मीटरचे 100 समान भाग केले की प्रत्येक भाग हा 1 सेंटीमीटर लांबीचा असतो. तर हेच गणित भाषेमध्ये 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर हे आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन लक्षात ठेवायचं आहे. आणि 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. अशा पद्धतीने हे दोन्ही व्हाईस वर्सा आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर किंवा 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. म्हणजेच एका मीटरचे 100 भाग म्हणजेच काय असते तर 1 सेंटीमीटर असतं. तर अशा पद्धतीनं हे आपण लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक मीटर आणि सेंटीमीटर हे पाहिलं. तर आता आपण वजन मोजण्यासाठी आपल्याला कोणती साधने वापरतो तर ते आपण पाहूया. एकाच वस्तूचे वजन एकाच मापाच्या साहाय्याने कोणीही केले तरी ते काय होतं, समानच भरते. तर वजन मोजण्यासाठी प्रमाणित एकके व प्रमाणित मापे असतात. किलोग्रॅम हे वजन मोजण्याचं काय आहे तर प्रमाणित एकक आहे. 1 किलोग्रॅम म्हणजे काय तर 1000 ग्रॅम आहे. वजन मोजण्यासाठी आपण वेगवेगळी साधने वापरतो. तर तराजू असतं, नंतर काय तर हे दुकानामध्ये असतं, वजन काटा असतो. तर अशा पद्धतीने वजन मोजण्याची तुम्ही आणखीन कुठली साधने पाहिलेत का? तर बघा, आपण तराजूसाठी हे पूर्वीच्या काळी दैनंदिन व्यवहारात वस्तूचे वजन मोजण्यासाठी ही साधनं वापरली जात होती. तर बघा, काय तर ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, हे 10 ग्रॅम आहे, हे 20 ग्रॅम आहे, 50 ग्रॅम आहे, 100 ग्रॅमचं वजन आहे, 200 ग्रॅमचं वजन आहे, 500 ग्रॅमचं वजन आहे, तर 1 किलोग्रॅमचं वजन आहे. तर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन लक्षात ठेवायचं आहे. 1 किलोग्रॅम म्हणजे काय आहे, 1000 ग्रॅम. तर हे ट्रान्सफॉर्मेशन आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, हे दैनंदिन वापरासाठी आपण वजनासाठी ही एकके ग्रॅम आणि किलोग्रॅम ही एकके आपण वापरतो. तर आपण दुकानामध्ये जरी गेलो तर आपल्याला हे व्यवहारामध्ये वजन अगदी ॲक्युरेट आपण पाहून वस्तू विकत घेतो. तर अशा पद्धतीनं आपण आज वजन आणि लांबी मोजण्याची प्रमाणित एकके पाहिली. लांबी मोजण्याचे मीटर आणि सेंटीमीटर ही एकके आहेत. त्यांची साधनं वेगळी आहेत. मीटरपट्टी, मोजपट्टी, फूटपट्टी. तर अशा पद्धतीनं लांबी आपण मोजतो. आणि वजन मोजण्यासाठी आपल्याला काय आहे, तराजू आहे, नंतर वजन काटा आहे, नंतर काय आहे तर अशा पद्धतीने हे आपण अजून आपण अशा 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 100 ग्रॅम, 50 ग्रॅम अशी ही अजून आपण वजनाची मापं पाहिलेली आहेत. तर वजन मोजण्यासाठी आपण ही मापं वापरतो. अशा पद्धतीनं आपण लांबी आणि वजन मापनाची प्रमाणित एकके पाहिली. थँक्यू.